नमस्कार मंडळी, चला तर नाश्त्यासाठी एक झटपट रेसिपी बनवूयात। मी ते वाटीभर पोहे घेतलेले आहेत, ते मिक्सरमधनं ग्राइंड करून त्याची फाईन पावडर करून घेतलेली आहे। पावडर एका भांड्यामध्ये घेऊन सेम क्वांटिटीने मी रवा आणि दही घेतलेला आहे। तर त्यात तुम्ही थोडं थोडं पाणी घालून छान भिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं ठेवायचं। इथे फोडणीसाठी मी मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, मिरची, थोडासा कांदा, तुमच्या आवडत्या भाज्या ज्या तुम्हाला आवडत असतील, मी ते सिमला मिरची आणि गाजर किसून घेतलेलं आहे। हळद, लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून छान परतवायचं आहे। आपण भिजवलेलं जे मिश्रण आहे त्यात ते फोडणी वगैरे टाकून कोथिंबीर टाकून मिक्स करायचं आहे। शेवटी त्यात मीठ आणि खायचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा घालायचा आहे। इथे आप्पेपत्राला मी तूप लावून घेतलेलं आहे, तुम्ही तेल पण लावू शकता। हे मिश्रण छान आप्पेपत्रात टाकून आपण हे आप्पे तयार केलेले आहेत। खूप छान होते ही रेसिपी, नक्की करून बघा। सकाळच्या घाई गडबडीत खूप छान ऑप्शन आहे, मुलांच्या डब्याला पण तुम्ही देऊ शकता। रेसिपी नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब